चालवायचा आहे तर पैसे लागणारच आहे. त्यानंतर बोलगाडी एक आणलं, शेतकऱ्याला सांगितलं की भाऊ तुम्ही याच्यामध्ये जे आहे जे पाकिट आहे छोटंवालं हे तुम्ही धुऱ्यानं लावा. जो विषय आला आपला धुरा चांगला शेत खराब हा विषय आला. त्याच्यानंतर ते बोलगाड 1 जे आहे हे सपोर्ट करत नव्हतं म्हणून त्या दुसरी टेक्नॉलॉजी टाकली, बोलगाड 2 केलं. 2 मध्ये मी तुम्हाला पाकिट दिलं आणि जेव्हा आम्ही शेताने फिरायला गेलो तो पाकिट कुठं सापडलं? लिंबाच्या झाडाखाली, जिथं जेवतो तिथं. म्हणजे टेक्नॉलॉजी जी आहे फेल झाली. कशामुळे झाली? तिथं सरळ त्याचा एकच उद्देश होता की रोडले सीट ब्रेकर पाहिजे होती, नाही तर ही गाडी गेली 300 सीट ब्रेकर टाकले म्हणजे गाडीची स्पीड कंट्रोलमध्ये राहील. नॉन बीटीचा उद्देश असा होता की जे काही क्रॉस होणार आहे हा क्रॉस नॉन बीटीचा आणि बीटीचा वरच्या किडीचा झाला पाहिजे. म्हणजे येणारं जे काही आपत्ती आहे हे रेजिस्टन्स होणार नाही. पण हळूहळू शेतकऱ्यांनी काय केलं की ह्या थोड्याशा 200 झाडाला मालच लागत नाही किंवा माल उशिरा लागतो म्हणून लावणं बंद केलं. एकाच झाडावरचं ते किडीनं खाल्लं आणि ते जे क्रॉस झाला हा क्रॉस रेजिस्टन्स झाला म्हणजे त्याला आता तुम्ही ते मरत नाही. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारच्या अळ्या कंट्रोल होत होत्या. एक गुलाबी बोंडअळी, एक तंबाखूची पानं खाणारी अळी आणि एक लष्करी अळी. तर गुलाबी बोंडअळी याच्यामध्ये कंट्रोल आता राहिलेलं नाही. म्हणजे तुम्हाला सरळ सांगायचं मी किती म्हणतो तर मी उद्या तुम्हाला म्हणून की बुवा सुनील साहेबांनी सांगितलं ना मी लावलं, आता गुलाबी बोंडअळीचं रेजिस्टन्स राहिलेलं नाही. त्याच्यामुळे तुम्हाला गुलाबी बोंडअळीसाठी फवारणी आम्ही तुम्हाला करायला सांगतो. पण कसं आहे की कोणतीही गोष्ट जेव्हा आपण सतत प्रयत्न करत राहतो त्याला यश मिळते. आपण या वर्षी काय केलं की जे मोनशांडोचे रिटायर्ड सायंटिस्ट होते अमेरिकेतले त्यांच्यासोबत आपण 2 वर्षामध्ये संपर्क केला आणि त्यांच्याकडून त्यांनी ज्यानं जे टेक्नॉलॉजी बनवली होती कंपनीने एक टाईप केला की तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, जोपर्यंत शेतकऱ्याला जे जुने दिवस आहे 20-25 क्विंटलचे ते येणार नाही तोपर्यंत सहकुशीनं कोणताच शेतकरी कापूस लावणार नाही. आज ही मजबुरी आहे. आपल्याला 4च पीक आहे, सोयाबीन, मका, तूर आणि कापूस. मग चला बा कुठेतरी एखादी एकर लावायचं म्हणून लावतोय. आपल्या बुलढाणा जिल्ह्यात जो कापूस लागत होता 10 लाख पॅकेट लागत होता, आज त्याच्यावरून घटून तो सरळ 5 लाखावर आलेला आहे. म्हणून आपण एक टाईप केलेला आहे येणाऱ्या 2027 मध्ये, म्हणजे हे वर्ष नाही बरं 26 नाही, मी तुम्हाला सांगून राहिलो. आपण 6 विद्यापीठामध्ये सगळं ट्रायल घेतल्या 99.99 त्याचा रेशो म्हणजे करेक्ट आलेला आहे. गुलाबी बोंडअळी कुठल्याही प्रकारची त्याच्यावर आलेली नाही. यावर्षी आम्ही प्रोडक्शन घेऊ 2027 मध्ये. तुम्हाला जे राशीचं चालते वाहन आहे म्हणजे कसं आहे की नुसतं आता जसं यायनं म्हटलं तुम्ही वाहनाबद्दल बोला. आता इथं गंमत एक अशी आहे, एक शेतकरी तुमचा SRT वाला आहे, एक शेतकरी नॉन SRT वाला आहे, एक कोरडवाला आहे, एक बागायतीवाला तो पाणी देत राहतो. बरोबर. पाणी देत म्हणजे त्या पिकाला पाणी किती लागणार आहे हे सुद्धा पॅरामीटर आपल्याजवळ नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, मी दुकानामध्ये बसतो म्हणजे 50-50, 60-60 वर्षाचे शेतकरी येतात आणि त्या दुकानदाराला विचारतात की भाऊ तुरी किती लागण एका एकरामध्ये. बरोबर गेलेला नसतो. म्हणजे आता जसं नारायणवाडीला गावातले हे शेतीशी जुळलेलं 100 शेतकऱ्यावर पहिले फिरतात आणि मग दुकानात जातात 12 वाजता. त्याला ज्ञान आहे पण तिथला व्यापारी त्याला माहितच नाही घंटा काहीच. आणि आपण त्याला विचारतो तूर किती लागन भाऊ, सोयाबीन किती लागन. तुमच्या पुढे हे उदाहरण आहे की तुम्ही जेव्हा सीड रेट सोयाबीन मध्ये जेव्हा 335 आलं तेव्हा आपण काय म्हणतो तो 30 किलोची बॅग आली आपली होती. ऍक्च्युअल त्याचा सीड रेट जो होता हा 22 किलोचाच होता. पण त्यावेळेस कसं लोक एकामेकाच्या घरून सोयाबीन घ्यायचे, त्याच्यामध्ये जर्मिनेशन काही फेल यायचं म्हणून मग 30 किलो टाका म्हणजे 20-22 किलो तुमचं वाला पडून दे. तर विषय हा जो आहे तुम्हाला टेक्नॉलॉजी बाबत कॉटनमध्ये आम्ही जबरदस्त टेक्नॉलॉजी तुम्हाला देणार आहे. तरी तुमचा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे का? नाही होणार आहे. एक प्रश्न जेव्हा खतम होतो तेव्हा दुसरा सुरू होतो. बोंडसड हा तुमच्यासाठी मुख्य प्रश्न राहणार आहे पुढे चालू. तुम्ही SRT मध्ये लावा रेग्युलर मध्ये लावा. आणि बोंडसड कशामुळे होते? जेव्हा वातावरण क्लायमेटिक चेंजेस बदलले म्हणजे ढगाळ. आता काय झालं की पहिले काय व्हायचं पोळ्यापर्यंत पाऊस यायचा, पोळ्याच्या नंतर पाऊस कमी होऊन जायचा. आता हे उलट झालं. आता पोळ्याच्या नंतर पाऊस सुरू होतो. तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला समजून फवारण्या कोण्यातरी तज्ज्ञ माणसाची साथ गावातला एखादा तज्ज्ञ असतो. आणि मी तर हे म्हणून की तुम्ही जेवढे लोक आहे ना अलग अलग गावून आलेले तुम्ही याच्यात नाव लिहून द्या. मी आता एक फोटो काढून घेईन किंवा माझा नंबर घेऊन जा. माझी तळमळ एवढी आहे SRT की मी याच्यातले रिझल्ट बघितले. नायगाव तालुक्यामध्ये म्हणजे नायगाव गावामध्ये राशीचं बरेच 50% क्षेत्र आहे. राशी सीडचं जे बियाणं लावलं काही लोकांना 9 क्विंटल उत्पादन आलं. ज्यांनी SRT मध्ये केलं त्याने 17 क्विंटल आलं. त्याने काही वेगळी जादू केली का? कारण तुम्ही खाले लागन ना, खालून तुम्हाला सपोर्ट लागन, ताकद लागन. ताकदीशिवाय खूप मोठा माणूस दिसून राहिला त्याच्या अंगात सोडू नाही शकत. तर मला हे जेव्हा कळलं की बाबा कर्ब म्हणजे मी जरी या क्षेत्रातला असला तरी कर्बाचं किती महत्व आहे हे मला जर आज कळून राहिलं तर तुम्हाला कधी कळलं असं. म्हणून आपल्याला पहिले जमीन जिवंत करायची, जमीन जिवंत राहील
तरच माझा शेतकरी जो आहे चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकते. नाही तर तुमचं जर म्हटलं खतानं जर उत्पादन वाढलं असतं, मेटकळे साहेबाला म्हटलं असतं साहेब 6 बॅगा टाकायला सांगा ना, वाढेल काय? 10 फवारण्याच्या ठिकाणी 15 फवारण्या करा, उत्पादन वाढेल काय? नाही वाढणार आहे. पण आपल्याला सुद्धा अभ्यास करायला लागणार आहे. पण शेतकऱ्याचा बी असं झालेला आहे, तो इथं निंबूळ अर्क तयार करणार नाही, इथं अमृत पाणी तयार करणार नाही, दशपर्णी अर्क करणार नाही, मार्केटमध्ये जाईल निंबूळ अर्काचा 1000 रुपयाचं 1 लिटर येईल. तुम्हाला कुठंतरी तुमचा खर्च जो आहे कमी करायला लागणार आहे, कुठंतरी तुम्हाला विचार करायला लागणार आहे. आणि विचारपूर्ण शेती जर तुम्ही केली तर मला असं वाटतं की तुम्ही कधी मागे राहणार नाही. एवढे बोलून 2 शब्द संपवतो. आणि यांचा जो विषय होता बियाणं